हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्याने पण कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघत चला. सर्वांनी छान छान कमेंट करत चला आणि लाईक करत चला. व्हिडिओ बघितला की लाईक करत चला. तर काय चाललंय कुणाच काय नाही नक्की सांगत चला, कमेंटमध्ये बोलत चला. आणि कसे असतात व्हिडिओ कसे नाही नक्की सांगत चला, कारण शेतकरी आहोत आम्ही, शेतकरी आहोत. तर कसे असतात व्हिडिओ कसे नाही ते पण सांगत चला. आणि काल झाल्या सवासणीचा कार्यक्रम झाला. चांगला झाला कार्यक्रम बरं का, छान झाला. बायका हे सगळ्या आल्या, स्वयंपाक करू लागितला सगळ्यांनी, सगळं करू लागितलं. छानपैकी झाला स्वयंपाक मस्तपैकी सगळ्यांनी करू लागितलं, सगळं करू लागितलं. काय म्हणतात, देवाचं काम करायला लागलं की झालेलं सुद्धा कळू देत नाही, असं असतं देवाचं. कुठले कारण जर करायला घातलं की ते कळत सुद्धा नाही की एवढं सहजासहजी होतंय की लगेच. ते असं असतं देवाची व्यक्ती हेच असतं बरं का. पण करोस तर माणूस म्हणतो एवढं कधी करायचं तेवढं कधी करायचं, पण काही नसतं. एकदा का करायला घातलं की देवाची साथ असते. ते म्हणते केलेलं सुद्धा कळू देत नाही. तर तसंच झालं, काही सुद्धा वाटलं नाही. एवढं सगळं केलं पण काय वाटलं नाही. म्हणजे मला म्हणायचं एकदम छान झाला कार्यक्रम. पण त्यात बहीण आली नाही, एवढं थोडंसं मनात रुकरुक राहिली माझ्या बरं का. बहीण आली नाही माझी, कारण का बहीण प्रत्येक कामात असते, अशी नाही की कुठल्या ह्याच्यात नसते असं नाही, सगळ्यात हजर असते. पण काल नाही आली. तर नाही आली, तिला आलं तर कुठलं दुसरीकडचं, त्यामुळं नाही आली. आमच्या सवासणी दिवशी दुसरीकडचं आलं तर ना कुंकू तिला, म्हणून नाही आली वाटतं ती. तर असं द्या आली नाही म्हणायचं, बाकी काय नाही. मग बाकी सगळे आलते, भाव हे आलते, बाकीच्या आई वडील पण नव्हते आले. त्यांना पण तिकडं दुसरीकडचं त्यांच्या शेजारचं होतं कुंकू, म्हणून ते काय नाही. पण भाव आलता, भावाची बायको आली. मस्तपैकी त्यानेच चंदन आणि कस्तुरीची पिल्लं पण नेली त्यानेच. ते म्हणले आम्ही नेतो, तर न्या जावं म्हणलं. बऱ्याच दिवस झालं द्यायची म्हणत होते, पण ये नाही ती नाही ती कोणी काय नाही म्हणून म्हणलं राहिले होते. मग नेली बरं का. मग जाऊ द्या म्हणलं, दोन आहे ते आता. परत ह्याने अंडी घातली का नाही, अजून पिल्ली निघते ह्याची. आणि दोनच बाद झाली, जास्त पण नाही पाळून जमत, कारण का त्यांना पण लय हे त्रास देते ती. म्हणजे त्रास देत नाही ती, पण सांभाळायला लागते लय, त्यांना लक्ष हे द्यायला लागतं. मग आपली दोन असली का नाही कुठं लांब जात नाही ती, काय नाही ती आपल्या तिथं अंगणात तेवढी खेळते ती, फिरते ती, हिंडते ती, बसते ती. चला तर मग कालचं नारळ हे उरल्यातच म्हणते, फोडलेलं नारळ हे बरंच आहे. तर वाळू घालायचं तर काढायचं, तर आज आता काम भरपूर आहे. आणि स्वयंपाक पण थोडासा शिल्लक राहिला, जास्त काय शिल्लक नाही राहिला बरं का. फोन केलं होतं ह्याने सगळ्यांना जेवायला, पण जेवायला काय कोणी आलं नाही. परत आमच्यात कसं एकदा सासनी जेवण गेला कोणी जेवायला जात पण नाही, कोणी येत पण नाही, असं आहे. पण ह्याने फोन केला तर पण नाही ते आले असते तर झालं असतं स्वयंपाक केला. पण असं ते देवाचं कसं असतं, कमी पडत नसतं देवाचं. ते काय म्हणतात की किसे करू दे पण कमी पडत नसतं, उरतं पण कमी पडत नाही, असं असतं. तर भरपूर उरलं, बऱ्यापैकी उरलेलं चांगलं असतं अन्न. तर चांगलं झालं सवासणी. तर तुम्ही बघितलाच, व्हिडिओमध्ये बघितलेच. तर आता दाखवते तुम्हाला नारळ. त्या नारळाचं ज्यांना कोणाला माहिती त्यांनी सांगा बरं का, दाखवते नारळ किती येतं किती नाही ते. ओल्या नारळाचं काय करायचं ते. हे बघू शकते, भात जिरा राईस केलता. भात आपलं हे टाकून मसाला, हे भात असा केलता. हे पापड एवढंच राहिलं, तर जास्त काय नाहीत पापड राहिलं. शिरा पण एवढाच राहिलाय, जास्त नाही काय राहिला. आणि भाजी, ही भाजी पण एवढी, एक छोटंसंच पातेलं आहे का, एवढंच पातेलं एक राहिलंय बघ. एवढं राहिलाच पाहिजे असं की नाही. चपात्या एवढ्या राहिल्या त्या, म्हणजे 20 का असतील चपात्या, 20-25 चपात्या असतील बरं का. एवढंच अन्न राहिलंय, असं काही नाही की जास्त राहिलंय की काही नाही बघा. एवढं राहिलंय अन्न. आणि पोळ्या एक आहेत त्या आपल्या, पोळ्या आहेत त्या 2-4-5 आहेत त्या पोळ्या आहेत त्या 4-5 आहेत त्या. मग एवढं राहिलंच पाहिजे ना. मी तर थोड्या आहेत, हे काय शेळ्यांना चारायचं खाते त्या, पण एवढं राहिलंय. हे काय मी असं आता पाटीत उन्हात वाळू घालणार आहे. ही पापड ते तळलं होतं तसं. आणि भात आणि ही शिरा पण नाही जास्त राहिला बरं का. मापामापी झालंय सगळं. ही काय भाजी बटाटे शिजवून केलेली होती ना, त्यामुळं. तर नारळ आहे तर बघा. चला आता हे नारळाचा याबाव करायचा आहे. तेव्हा काय नारळ ओतते मी बाहेर आता उन्हाळा. हे बघा नारळ एवढं फुटल्यात. आता हे पुसून हे जे ते हे काढून घेऊन स्वच्छपैकी का नाही वाळवायचं, नाही तर खोबं किसून ह्याचं लाडू बिडू करून ठेवायचं. बर्फी करायची ओल्या नारळाची. आता पुसलं नाही तर मी आता ओतलं तर कट्यावर इथं खाली थोडंसं उन्हाला. आता हे पुसून घेऊन याची किसायचं. ओल्या खोबऱ्याची बर्फी करते बरं का, नक्की शॉर्ट व्हिडिओला टाकते बरं का, बर्फी केलेली.
तर नक्कीच बघा. तर असं नारळ एवढं फुटलेलं आहे तर अजून बाकीचं आहे तर बरं का घरात. एवढं फुटलं. बर्फी करते आता, बर्फी मस्तपैकी. बघितलं. आणि बघा आमच्याकडं वारं कसं सुटलं आहे का. सकाळ सकाळ सुद्धा वारं सुटतंय, मस्तपैकी वारं सुटतंय किती बघा. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. आमच्या सासरी कसे पेपर वाचतात बघा, आहे का. पेपर वाचतात आरामशीरपैकी. बघितलं. चला तर मग बाय सगळ्यांना, नक्कीच बाय सगळ्यांना. आणि हे आमचे 2 राहिले तिकडे, चंदन आणि कस्तुरी बघा. हे दाखवते बाय म्हणले पण. या इकडं चला. कुठे गेली तुमची पिलं? पिल्लं कोणी नेली? कसं ऐकतंय तेव्हा. चंदन ये इकडं, चल ये र. ये खायला देते तुला. ये खायला. हां ये. कुठं आहेत पिल्ली? पिल्ली कुठं आहे ती? कोणी नेली? कशी बघा बोललेलं कळतंय का नाही बघा, कशी आली लगेच. आहे का इकडे या म्हणले का. कोणी नेली र पिल्ली? चंदन ये इकडे. ये हां ये. तर बाय सगळ्यांना. बघा कशी ये म्हणलं का येतात. लय कळतंय, सगळं कळतंय ह्यांना. तर आता ह्यांना थोडीशी मका टाकते खायला बरं का. बाय बाय सगळ्यांना. हो मका टाकायचे. हां चला बाय. हां बाय सगळ्यांना.